नमस्कार मित्रमंडळींनो, तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता पूर्वा पाटील मॅडम तात्यासाहेबांना म्हणत असतात, डॅडी साहेब तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी काय काय करू शकते ना, तुम्हाला काय वाटतं? तुमची ही बबडी मागे पुढे बघेल, अहो काही पण करू शकते ही बबडी, तुम्ही बबडीला कमी समजू नका असं म्हणत असते. तर आता तात्यासाहेब म्हणतात, बबडे हे बघ, तुला माहीत नाही ते सत्य आणि मंजिरी कशा आहेत ते, त्यामुळं तू सावधगिरीने सगळं काही कर. कारण की आता तू यांना अटक केलं, मंजूला सस्पेंड केलं, यामुळे ते शांत बसतील अशातला भाग नाही आहे. ते शांत बसतील, माझा विश्वास नाही या गोष्टीवरती, ते शांत बसणार नाही आहे, मला माहिती आहे असं म्हणत असतात. तर ते म्हणतात की मग आता बबडी म्हणते की तुम्हाला एक बघायचं का डॅडी साहेब? तर ते आता ते वकील जे असतात सरकारी, त्यांना घेऊन तोंड बांधून ते घेऊन येते गुंड. आणि आता तात्यासाहेब म्हणतात, कोण आहे हे? तर आता ती म्हणते की अहो हे सरकारी वकील, हे सरकारी वकील आणले जे तुमच्या बाजूने ठामपणे उभा होते तुमच्या विरुद्ध, आणि तुमच्या विरुद्ध पुरावे शोधत होते ना, हेच ते वकील आहेत. ते तुम्ही बघा आता ह्या वकिलाची हालत काय करते मी, असं म्हणत असते. तर आता ते म्हणतात, बबडे अतिउत्तम काम केलं. तर ते वकील म्हणत असतात, सोडा मला, कोण आहात तुम्ही, मला का आणलंय ते, सोडा सोडा म्हणत असतात. तर ते म्हणतात की नाही नाही, तुम्हाला आम्ही सोडूच शकत नाही असं म्हणत असतात. आणि आता ते म्हणत असतात की असं काय करताय तुम्ही, अहो सोडा ना. तर आता लगेच ते म्हणतात की का सोडायचं तुम्हाला, आम्ही नाही सोडणार असं म्हणतात. आणि आता लगेच ते त्यांना आता तिकडे घेऊन जातात. तर इकडे जे तात्यासाहेब आहेत ते म्हणतात, बबडे खरंच माझ्या अपेक्षापेक्षा खरंच तू काहीतरी मोठं करून दाखवलं आहे, मला नव्हतं वाटलं बबडे तू एवढं सगळं करशील, अगं बबडे खरंच खूप भारी काम केलं आहे तू, असं म्हणत असतात. तर आता लगेच ती म्हणते की हो डॅडी साहेब, तुम्ही अजून बघतच राहा तुमची बबडी काय काय करते आणि काय काय नाही ते, असं म्हणत असतात. तर आता ते म्हणतात ठीक आहे. तर आता जी बबडी असते ती बबडी आता तिथे बोलत असते. तर आता लगेच तात्यासाहेबांना खूपच आनंद होतो. तर इकडे आता जी मंजू आहे ती सत्याला डबं घेऊन येते. आणि सत्याला डबं घेऊन आल्यावरती आता लगेच ती सत्याला तिथे हातात हात पकडते की, तर ते जे हवालदार असतात ते लगेच आता मंजूला आतमध्ये जाण्यासाठी आतमध्ये गेट उघडून देतात. मंजू आता आतमध्ये सत्याला जेलमध्ये भेटायला त्याच्यासाठी डबा घेऊन आलेली असते. मंजू सत्याला बघून खूप आनंद होतो मंजूला, पण तू वाघमारे तुम्ही? तर आता मंजूमध्ये सत्या, हो तुला भेटण्यासाठी आली आहे, तुझ्या आवडीचा स्वयंपाक बनवून घेऊन आली आहे, आळूच्या वड्यान ते. तर आता सत्या म्हणतो, वाघमारे खरंच मला खूप आनंद झाला आहे तुम्ही मला बघून, अहो काय सांगू वाघमारे, मला खूप आठवण येते तुमचीवाली. तर आता मंजू म्हणते की सत्या काळजी करू नको, मी पण तुला आता लवकरच इथून सोडवण्याचा प्रयत्न करते, पण काय करणार रे सत्या तूच सांग ना मला, असं म्हणत असतात. तर आता लगेच सत्या म्हणतो की हे बघा वाघमारे, मी तुम्हाला काय सांगू आता, अहो हे बघा तुम्ही गरज प्रयत्न करता नो, पण ही जी ही आहे ना इन्स्पेक्टर, ती काय अशी दिसत नाही मला बरोबर, तुम्हाला माहिती नाही ती किती त्रास देते ते, तुम्हाला पण बाहेर खूप त्रास होत असेल ना वाघमारे. तर मंजू म्हणते की नाही रे सत्या, माझं नको टेन्शन घेऊ, मला फक्त तुला इथून सोडायचं आहे ना, एवढंच माझ्या डोक्यात आहे, मला दुसरं काहीच नको आहे, असं मंजू म्हणत असते. आणि सत्या म्हणतो की हो वाघमारे, तेवढंच मला माहिती, हे बघा तुम्ही आधीच्या वाघमारेसारखं बना, जे आर्यनला त्यांनी जे केलं ना आर्यनसोबत, त्याच्या वाघमारे बना तुम्ही, हो खूप निब्बर झाला पाहिजे मनाने, अशा हळघाळ नका बनू, रडत्या नुसता तुम्ही, असं नका बनू वाघमारे, असं म्हणतात. आणि आता सत्या मंजूचा हात पकडून मंजू जवळ घेत असतो. मंजू म्हणते, सत्या आपण घरी नाही या, पोलीस स्टेशनला आलेलो इथं. तर आता सत्या म्हणतो, काय झालं मग, माझी बायको आहे तुम्ही वाघमारे? तर आता मंजू म्हणते, सत्या तू वाटच बघ, आता लवकरच मी तुला इथून बाहेर काढते, असं म्हणते. आणि आता लगेच सत्या आणि मंजू तिथून बाहेर येते. आणि आता सत्या तिथेच असतो. सत्या तर थांबा वाघमारे, पण मंजू आता तिथून निघून जाते. तर इकडे आता मंजू घरी येते. तर इकडं जी बघ सकाळी सकाळी सगळेजण तिथे आलेले असतात पोलीस स्टेशनला. आणि आता तिथे पोलीस स्टेशनला आल्यावरती आता पूर्व पाटील आहे ती तिथे म्हणते की कुठं आहे ते पिढ्या, कुठं चालल्या तुम्ही, भारती मावशी काय चाललं तुमचं आलं? भारती मावशी म्हणतात की मी सत्याच्या ज्या फाईल आहेत ना त्या बघते आहेत, लागत आहेत का तुम्हाला? तर आता ते म्हणते हो आणा इकडे बघू द्या. आणि त्या बघतात आणि फाडून टाकतात सत्याच्या सगळ्या फाईल. तर ते म्हणतात असं का करताय? तर आता ती म्हणते की कशाला लागतं, त्याच्या विरुद्ध कोण आहे, गुंड आहे हा सगळ्या गावाचा, कशाला उगाच हे करायचं, असं म्हणतात. तर इकडे आता जी मंजू आहे ती मम्मी साहेबांना म्हणते मला बाहेर जायचं आहे. मम्मी साहेबांना नाही म्हणतात, पण आता मंजू म्हणते की मला बाहेर जाऊ द्या, माझं अर्जंट काम आहे, असं म्हणते. आणि आता मंजू घराबाहेर पडते आणि तिकडे आता ती खूप मोठी एंट्री घेते, ड्रेस वगैरे चेंज करून गुंडासारखी एंट्री पोलीस स्टेशनला घेते. तर आता ती मंजू त्या पूर्वा पाटीलशी खूप भांडते.